आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत कार्यक्रम मंद सुगंधी शब्द फुलोरा. लेखन आणि निवेदन ज्योत्स्ना मुळावकर. ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा आर्या मयूरपंतांची, अशी मराठी कवितेतील या महान कवींची ओळख सांगणारी ही प्रसिद्ध उक्ती. आज आपण आपल्या मराठी भाषेच्या साहित्य सौरभातील काही अभूतपूर्व अक्षरलेण्यांना भेट देऊया. ज्ञानेश्वरी हा आपल्या मराठी भाषेचा आदिग्रंथ. तेथूनच आपण मराठी भाषेतील साहित्याची सुरुवात झाली असं म्हणतो. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत ज्ञानाची दिवाळी साजरी केली. ज्ञानदीप लावून सर्वसामान्यांच्या जाणीवा प्रगल्भ केल्या. थोर कवी माधव ज्युलियन यांनी आपल्या शब्दसुमनांनी मराठी भाषेची पूजा बांधली. तिला वैभवाच्या शिखरावर बसवलं. त्यांची प्रसिद्ध कविता मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असो, पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमच्या मात्र हृदय मंदिरी, जगन्मान्यता ही सार्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या श्री. माननीय इंदिरा संत आपल्या कवितेतून मराठी भाषेतून महाराष्ट्राला पंचारतीने ओवाळतात. मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत, सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत, काळं कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी, महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनिणी. शकुनाचा हाती दीप महदंबा आधी येई, रचे दीपांची आरास धवळल्या दिशादाही. नामयाच्या जनाईने केले सडा संमार्जन, हात अबीर मंजिरी गंधे भारिले गगन. ओवाळा या महाराष्ट्रा आज जिजाईच्या हाती, कोटी सूर्याच्या तेजाने उचंबळे पंचारती. कविवर्य सुरेश भट आपल्या कवितेतून अशीच मायभूमीची आरती करतायत. गे मायभू तुझे मी फेडून पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली फिजून वाणी. याच मराठी भाषेत समर्थ रामदास शिवथर घळीमधील धबधबा पाहून सहज उद्गारले, गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तो या दळे. तुतारी या कवितेतून आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसूत आपल्याला सगळी मरगळ आळस झटकून काहीतरी नवीन विक्रम करण्याची प्रेरणा देतात. त्यांचंच एक तेजस्वी समरगीत. एक तुतारी द्याम जाणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घजीच्या त्या किंकाळीने. अशी तुतारी द्यामज लागुनी, प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्यावरती नोंदा, बसुनिका वाढविता मेदा. विक्रम काही करा चला तर, एक तुतारी द्या माझं आणुनी. केशवसुतांचीच सतारीचे बोल ही कविता किती वेगळ्या वातावरणात घेऊन जाते. काळोखाची रजनी होती, हृदयी भरल्या होत्या खंती, अंधारातची गढले सारे, लक्ष न लक्षी वरचे तारे. विमनस्कपणे स्वपदे उचलित, रस्त्यातून मी होतो हिंडत, एका खिडकीतून सुरतदा, पडले दिडदा दिडदा दिडदा. या कवितेच्याच वेळेला इंदिरा संतांची कविता आठवते, तरल संवेदना जागवणारी. तारेवरती असती थांबून, थेंब दवाचे मनात ज्यांच्या, इवले काही हिरवे पिवळे चमचमणारे. सतारीवरी असती थांबून,
थेंब सुरांचे, मनात ज्यांच्या इवले काही, निळे जांभळे झणझणणारे. थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्याला संसाराचे चटके सोसल्याशिवाय सुख मिळणार नाही हे रोजच्या जीवनातलं सोपं उदाहरण घेऊन आपल्या कवितेतून पटवतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाई शेतातला अनुभवही आपल्या कवितेतनं मांडताना म्हणतात, धरित्रीच्या कुशीमधी बी बियाणं निजली, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. बिय टऱ्हारे भुईत सर्वे कोंब आले वरे, गहिरलं शेत जसं अंगावरती शहारे. किती छान कल्पना आहे ही. तर आपले रानकवी नाधो महानोर यांच्या रानातल्या कवितेतूनही आपल्याला शेतातला निसर्ग असाच भेटतो. काळ्या भुईतून अंकुर फुटावा अशी त्यांची निसर्ग कविता. शेतकऱ्याला प्रिय असलेला मृगाचा पाऊस पडलाय, मातीचा मृद्गंध दरवळलाय. शेतकऱ्यांनी निर्माण केलेली त्याच्या पोट्या पाण्याला लागणारी ज्वारी बाजरी डवरली आहे. अशा वेळी ते सहज ओळी लिहून जातात. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. आणि त्यांची दुसरी कविता, पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंधभार भरलेले ओझे. झाडातून लदबदले बहर कांचनाचे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे, थेंब अमृताचे. निसर्गाचा नाद त्यांच्या भाषेतून ओढ्यातील पाण्याप्रमाणे झुळझुळत येतो. कुसुमाग्रज यांची कोवळ्या सुरेल भावछटा निर्माण करणारी कविता, कोकिळा जेव्हा सुरांचा फुलविते पंखा निळा, आम्र लेऊनी पंख तेव्हा होऊ बघतो कोकिळा. कोकिळा जेव्हा स्वरांची उघडीते अबदागिरी, जंगले शाहीर होती, शब्द होते मंजिरी. पुढे कोकिळेच्या स्वरशिल्पाने आसमंत कसं बावरं होतं ते सांगतात. कोकिळा स्वरशिल्प असले बांधता शून्यावरी, आसमंत होत सारी क्षुब्ध आणिक बावरी. कोकिळ्याच्या सुरांची किमया किती सुरेख वर्णन केली आहे. त्यांच्याच एका दुसऱ्या कवितेत जीवनाच्या संध्याकाळी आधीचा प्रवास किती सुंदर होता हे ते सांगतात. आकाशतळी फुललेली मातीतील एक कहाणी, क्षण मावळतीचा येता डोळ्यात कशाला पाणी. पथकुसुमित होते काही, रिमझिमत चांदणे होते, वणव्याच्या ओटीवरती केधवा नांदणे होते. हीच भावना व्यक्त करणारी कविवर्य बोरकरांची कविता आठवते, कांचन संध्या. पिलास फुटुनी पंख तयांचे घरटी झाली कुठे कुठे, आता आपुली कांचन संध्या मेघडंबरी सोनपुटे. सले कालची विसरून सगळी भले जमेचे जीवी स्मरू, शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू, या जगतावर प्रेम करू. मराठीत नववाङ्मयाचे युग सुरू करणारे बासी मर्ढेकर श्रेष्ठ कवी, त्यांना गावातल्या नदीत डुंबण्याची आठवण येते. तेव्हा ते म्हणतात, कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो, खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच, आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच. कविवर्य बाभू बोरकर यांना तर नदीच्या पलीकडे एक यौवनाचं झाड खुणावत होतं. या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेष आहे, केशरी त्याला उशेचा कस्तुरी आशिष आहे. पुढे बोरकर म्हणतात,
तेथ जाया वेगवेळी पारजाची वाट आहे. शांतवाया तापंती गोकुळीचा माठ आहे. हा गोकुळीचा माठ सगळे ताप शांत करतो. बोरकर त्यांच्या कवितांमधून जीवनाचं तत्त्वज्ञान सहज सांगून जातात. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. फार कठीण आहे नाही अहंकार सोडणं, मीपणा सोडणं. बोरकरांच्या अशा प्रतिभासंपन्न कविता वाचल्यावर भारावून त्यांच्याच शब्दात म्हणावंसं वाटतं, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आपले कवी विंदा करंदीकर, त्यांची झपताल ही कविता. ओचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. तू घरभर भिरभिरत असतेस संसाराच्या 10 फुटी खोलीत. दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. प्रत्येक स्त्रीचे घरभर दरवळणारे व्यक्तिमत्व विंदांनी अगदी अचूक शब्दात रेखाटले आहे. तर राजकवी भारा तांबे यांची ही स्त्रीची सहज हालचाल सांगणारी कविता आठवते. सहज तुझी हालचाल, सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते. सहज चालणेही तुझे, सहज बोलणेही तुझे, सहज पाहणेही तुझे मोहनी मज घालिते. सहज तुझी हालचाल. संध्याकाळची गूढ कविता ग्रेसांची आठवते. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. ही कविता आपल्याला सायंकाळी वाटणाऱ्या एकटेपणाची भावना आहे ना, ती जाणवून अगदी व्याकुळ करते. समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त टिपताना कविवर्य आरती प्रभूंचे शब्द आठवतात. ते अगदी मनोहारी चित्र डोळ्यांसमोर उभं करतात. जाहला सूर्यास्त राणी, जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे. दूरचा तो रान पक्षी ऐला आता येतसे. मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेघी किरमिजी, वाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी. जीवनातील संध्याकाळ निसर्ग प्रतिमातून अगदी अनामिक हुरहुर लावते. आरती प्रभूंनी लिहिलेली एक कविता आठवते. तो एक वृद्ध माळी, तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे. निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी, हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. शेवटच्या ओळी अगदी डोळ्यात पाणी आणतात. बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. तर जीवनाच्या अंतसमयी येणारे भाव आरती प्रभूंनी फुलोरा या काव्यात मांडले. मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे. आणि सरावा प्रवास सारा, आणि सरावा प्रवास सारा. असं आरती प्रभू आपला प्रवास सुखाचा करून टाकतात. थोर कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कवितांनी तर मराठी साहित्यात आपला ठसा उमटवला. आपल्या मनातील शब्दांशी असलेलं नातं शांताबाई सांगतात. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दासवे मी जन्मले, शब्दातून मी वाढले. हा शाप हे वरदान,
हा दैवे दिलेला वारसा. शब्दामध्ये जगणे मला, शब्दामध्ये मरणे पुन्हा. हे अंतहीन समुद्रसे, माझा परी दुबळा बसा, माझा परी दुबळा बसा. शब्दांशिवाय जगणं खरंच कठीण आहे. शब्दांच्या या महासागरातून ती रत्न वेचताना आपली ओंजळ अपुरी पडते असं शांताबाई सांगतात. या कवींनी शब्दांच्या भुईवर सर्जनाचं बीज रोवलं. शब्द लेणी उभारणारे हे असे कवी. पुढे आठवतात कविवर्य मंगेश पाडगावकर, आपल्याला बोलगाणी देणारे. निराश झालेल्या मनाला ते फार छान संदेश देतात. चिवतई चिवतई दार उघड, चिवतई चिवतई दार उघड, दार असं लावून जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड चिवतई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवतई चिवतई तुला काहीच कळलं नाही, तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल. दार उघड चिवतई दार उघड. कवी म देशपांडे यांची मनामनात प्रेमाचा दीप उजळणारी एक कविता. सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान. एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. व्हावे एवढे लहान, सारी मने कळू यावी. असा लाभावा जिव्हाळा, पाषाणाची फुले व्हावी. राहो बनून आकाश माझा शेवटला श्वास, मना मनात उरावा फक्त प्रेमाचा सुवास. बस, फक्त प्रेमाचा सुवास आणि जिव्हाळा असावा अशी सोपी गोष्ट त्यांनी सांगितली. तर कवी लक्ष्मीकांत तांबोळी देवाकडे एक वेगळंच मागणं मागतात. दयाळा एवढे द्यावे, दयाळा एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे. उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे. घणांचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे. शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. दयाळा एवढे द्यावे. अशा या अनेक कविता आपल्याला साहित्याच्या फुलबागेत भेटतात आणि आपले जीवन समृद्ध करतात. त्या शब्दांचा गंध, भाव आपले मन सुगंधित करतात, प्रसन्न करतात. कुसुमाग्रज एका ठिकाणी म्हणतात की कविता ही माझ्या हातात एक दिवली होऊन सतत माझ्याबरोबर चालत राहिली. त्या दिवलीमुळे जे सुंदर होते ते अधिक सुंदर झाले. तर या अशा कवितांनी आपले जीवन उजळून निघाले आहे. आज आस्वादकाच्या नजरेतून मराठीच्या ऐश्वर्यसंपन्न साहित्यातील काही निवडक कविता मांडल्या. असाच साहित्याचा आनंद देत घेत मराठी भाषा जोपासूया, वाढवूया. या थोर कवींना त्यांच्याच शब्दसुमनांची ओंजळ विनम्रतेने समर्पित. श्रोतेहो, मंद सुगंधी शब्द फुलोरा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. लेखन आणि निवेदन केलं होतं ज्योत्स्ना मुळावकर यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.